नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, डिरेक्टर अँड IVF कन्सल्टंट, सातारा यश IVF. मासिक पाळी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अविभाज्य घटक, पण अजूनही समाजामध्ये त्याबद्दल अनेक समज, गैरसमज, शंका, कुशंका आहेत. तर मासिक पाळीबद्दल जर खुलेपणाने जर बोलायचं झालं तर आजही 21व्या शतकामध्येही ते अगदी लज्जास्पद वाटतं लोकांना, आणि हेच आपल्याला बदलवायचं आहे. We have to break the silence. आज आपण जाणून घेणार आहोत मासिक पाळीमध्ये स्वच्छता राखणं का गरजेचं आहे, स्वच्छता राखायचं म्हणजे नेमकं काय करायचं, आणि मासिक पाळीमध्ये काय वापरलं गेलं पाहिजे. मासिक पाळीमध्ये जर योग्य काळजी जर घेतली गेली नाही तर PID म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज, जसं की पुनरुत्पादक जो मार्ग आहे त्याचा संसर्ग, लघवीच्या जागेचं इन्फेक्शन ज्याला आपण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असं म्हणतो, तसंच फंगल इन्फेक्शन, वंध्यत्व, तसेच कॅन्सरसारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. आणि हेच जर टाळायचं असेल तर आपल्याला स्वच्छता राखणं खूप जास्त गरजेचं आहे. मग स्वच्छता राखणं म्हणजे नेमकं काय, तर योनी मार्गाची स्वच्छता स्वच्छ पाण्याने योग्यरित्या तो योनी मार्ग जो आहे तो स्वच्छ केला गेला पाहिजे. कोणतेही हार्श केमिकल्स, सोप्स हे वापरणं टाळलं गेलं पाहिजे. सॅनिटरी पॅड जर एखादी महिला वापरत असेल तर ते सॅनिटरी पॅड दर 4 ते 5 तासांनी बदलले गेले पाहिजेत. आणि डाउचिंग म्हणजे आतून क्लीन करणं हे टाळलं गेलं पाहिजे. आता खूप महत्त्वाचा आम्हाला विचारला जाणारा एक प्रश्न असतो की सॅनिटरी पॅड्स जे आहेत हे जर वापरले तर कॅन्सरचा धोका वाढतो, तर हे खरंच सत्य आहे का, आणि जर हे खरंच सत्य असेल तर आम्ही काय वापरायचं. तर आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत मासिक पाळी दरम्यान आपण काय वापरू शकतो. तर एक म्हणजे सॅनिटरी पॅड्स, दुसरं रियुजेबल क्लोथ्स विथ लीक प्रूफ जॅकेट्स, टॅम्पून्स किंवा मेन्स्ट्रुअल कप. आपण जेव्हा सॅनिटरी पॅड्सबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा सॅनिटरी पॅड जेव्हा तयार केले जातात तेव्हा त्यामध्ये बरेच अपायकारक रासायनिक पदार्थ जसे की क्लोरोइथेन, क्लोरोमिथेन, ॲसिटोन, पॉलीॲक्रिलिक जेल की जे सुपर ॲब्सॉर्बंट म्हणून त्याची ॲडव्हर्टाईज केली जाते, आणि डायऑक्सिन असे काही पदार्थ, केमिकल्स वापरले जातात. आणि ह्या रासायनिक पदार्थांमुळे जवळजवळ 1/3 महिलांमध्ये योनिमार्गाला खाज येणं, पुरळ येणं, पांढरे अंगावरून जाणं, इन्फेक्शन यासारखी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येतात. तसंच खूप महत्त्वाचं म्हणजे डायऑक्सिन हा जो घटक आहे हा WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा ह्या डायऑक्सिन या घटकाला पर्यावरण प्रदूषक मानलं गेलं आहे. तसंच इंटरनॅशनल कॅन्सर रिसर्च सेंटरनी त्याला डायऑक्सिनला कॅन्सरला कारणीभूत घटक असं सांगितलेलं आहे. आणि संशोधनही असं सांगतं की जर डायऑक्सिनचं एक्सपोजर झालं तर अंडकोशाचा कॅन्सर होण्याची रिस्क वाढते. जर पॅड वारंवार चेंज केले गेले नाहीत तर इन्फेक्शन, वंध्यत्व यासारख्या समस्यांनाही सामोरं त्या महिलेला जाऊ लागू शकतं. तसेच खूप महत्त्वाचं म्हणजे हे जे सॅनिटरी पॅड्स आहेत हा जैविक कचरा निर्माण करतात आहे की जो पर्यावरणाला घातक आहे. मग आपल्याकडे खरंच काय योग्य पर्याय आहे की जो वापरायला सोयीस्कर असेल, वापरल्याने कुठले दुष्परिणाम होणार नाहीत, कॉस्ट इफेक्टिव्ह सुद्धा असणार आहेत. तर एक म्हणजे रियुजेबल पॅड विथ लीक प्रूफ जॅकेट और अ मेन्स्ट्रुअल कप. जर रियुजेबल पॅड एखादी महिला जर वापरत असेल विथ लीक प्रूफ जॅकेट तर खूप महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवण्याची आहे की हे जे पॅड्स आहेत ते जेव्हा तुम्ही बदलताय, जसं की 4 ते 5 तासांनी जेव्हा बदलताय त्याची स्वच्छता राखणं गरजेचं आहे की 30 मिनटं माइल्ड डिटर्जंटमध्ये त्यांना भिजवून ठेवायचं आहे, आणि स्वच्छ धुतल्यानंतर त्याला प्रखर उन्हामध्ये वाळवायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याची रिस्क जी आहे ती नाहीशी होणार आहे. सो ह्याचे फायदे रियुजेबल पॅडचे एकच आहे की खर्चाचं प्रमाण कमी होतं आहे. सॅनिटरी पॅडमुळे जे मगाशी सांगितलेले आपण दुष्परिणाम होणार असतात ते नाही आहेत. आणि लीकप्रूफ जॅकेटमुळे जो कपड्यांना डाग लागण्याचा जो काही रिस्क आहे ती अजिबात नाही आहे, आणि जैविक कचरा नाही आहे. सो पर्यावरणाला सुद्धा आपण सेफ याच्यामध्ये ठेवतोय. मग दुसरा एक ऑप्शन राहतो मेन्स्ट्रुअल कप.
बाजारामध्ये सध्या मेडिकेटेड सिलिकॉन मेडिकली ग्रेडेड सिलिकॉनपासून मेन्स्ट्रुअल कप अवेलेबल आहेत. साधारणपणे 250 ते 1000 रुपयापर्यंत मेन्स्ट्रुअल कप मिळतात आणि साधारणपणे एक मेन्स्ट्रुअल कप हा कमीत कमी 8 ते 10 वर्ष चालतो. त्याच्यामुळे वारंवार त्याच्यावरती खर्च करण्याची एकतर गरज नाही. कुठलीही नवीन गोष्ट आपल्याला जेव्हा आपण आत्मसात करतो, शिकतो, तेव्हा थोडंसं तरी ते अवघड वाटल्यासारखं वाटतं. पण जेव्हा ते अंगवळणी पडतं तर ते इतकं अवघड नाही. हे मेन्स्ट्रुअल कप वापरणाऱ्या महिलांचा सुद्धा आम्हाला एक त्या नेहमी येऊन सांगतात की इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. कारण इन्सर्शन, रिमूव्हल, वॉशिंग एवढंच त्याच्यामध्ये आहे. पण पहिल्या 1 2 ते 3 पाळीमध्ये आपण त्याला सराव होईपर्यंत थोडं अवघड वाटल्यासारखं होतं. पण इट इज व्हेरी सेफ टू यूज. आणि वॉशिंग, त्याचं जे साफ करणं आहे ते अगदी इझी आहे की मेन्स्ट्रुअल कपमध्ये जे मेन्स्ट्रुअल फ्लो जो आहे तो जस्ट आपल्याला ओतून द्यायचं आहे आणि ते माइल्ड डिटर्जंटनी आणि कोमटसर पाण्याने वॉश करायचं आहे. सो याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं म्हणजे सॅनिटरी पॅड्समुळे होणारे इन्फेक्शन्स, पुरळ, खाज येणं ह्या गोष्टी अजिबात नाही आहे. जैविक कचरा नाही आहे. सो आपल्याला जे योग्य आहे, सोयीस्कर आहे, ह्या मेथड्स वापरून स्वच्छता राखून जर आपण पाळीकडे बघितलं गेलं, मासिक धर्माकडे बघितलं गेलं तर हे खूप इझी होणार आहे. आणि मेन्स्ट्रुअल कपमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट, देर इज नो रॅश, नो कॅश आणि नो थ्रॅश. सो मला असं वाटतं की ही जी माहिती आहे ही तुम्हा सर्वांनाच उपयोगी पडेल अशी मी आशा करते. हॅव अ ग्रेट पीरियड्स, ब्लीड सेफली अँड एन्जॉय युअर पीरियड्स सेफली. धन्यवाद.